आखाती देशाच्या युद्धामुळे इंधन टंचाई सदृश्य परिस्थिती जगात आणि विशेष करून भारतामध्ये निर्माण झाली आहे। त्याला देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केले की इंधन बचत करा, वाहनं कमी वापरा, सोनं चांदी कमी विकत घ्या, रेल्वेने प्रवास करा, परदेशाचा तुम्ही प्रवास टाळा। आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने देखील मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक स्वतः मोटरसायकलवर जाऊन काल विधिमंडळात गेले, उपमुख्यमंत्री ईव्ही कारने गेले, बाकीच्या मंत्र्यांनी देखील वाहन ताफा कमी केला। त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने आमच्या अध्यक्षा सीमाताई यांनी आज आयुक्त महोदयांना पत्र दिलेलं आहे की महापौर, उपमहापौर आणि विशेष समितीचे सभापती यांचा वाहन भत्ता तात्काळ रद्द करा। यांच्या येण्या जाण्याची सोय करण्यासाठी सार्वजनिक किंवा सामुदायिक वाहन व्यवस्था, कार पुलिंग जिला आपण म्हणतो, कार पुलिंग म्हणतो ना, 4-5 लोक एका गाडीमध्ये, त्याची व्यवस्था करून द्यावी। तसंच जे महापालिकेचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांना सार्वजनिक वाहतुकीतनं जाण्याच्या संदर्भात बंधनकारक करण्यासंदर्भात आदेश द्यावे, अशी मागणी फक्त आम्ही आज करायला आलो। आणि सुरुवातीला आम्हाला गेटवर अडवलं, पण काही अधिकारी चांगले, त्यांना विषय समजतो, त्यांनी आम्हाला घेऊन गेले। आम्ही चौगुले मॅडम जे DMC त्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे।